चंद्रपुर व गढ़चिरौली जिला गोंड कलार समाज सेवा मंडल चंद्रपुर की ओर से श्री सरदार सवाई पापन्ना गोंड जी की जयंती हर्षोल्लास से मनाई गई। इसमें बड़ी संख्या में समाज बांधवों की उपस्थिति थी। सर्वप्रथम मान्यवरों तथा समाज बांधवों के हाथों दीप प्रज्वलन किया गया तथा श्री सरदार सवाई पापन्ना गोंड जी के प्रतिमा को माल्यार्पण किया गया। वहीं इस मौके पर मान्यवरों का स्वागत भी किया गया। इस मौके पर सभी ने अपना मनोगत व्यक्त किया। साथ ही समाज बांधवों की ओर से श्री सरदार सवाई पापन्ना गोंड के बारे में विस्तार पूर्वक जानकारी दी गई। मुक्कामी होटल न्यू होटल विजयलक्ष्मी इथे सरदार सरवाई पापन्ना गौड यांची 372वी जयंती इथं मोठ्या उत्साहाने समाजातर्फे इथं साजरी करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला सर्व आमच्या समाजातील दूरवरून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित झालेले आहेत। तर मित्र हो, सरदार सरवाई पापन्ना गौड हे तेलंगणा इथे इसवी सन 1600 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या काळामध्ये मोगल साम्राज्य तिथं अस्तित्वात होतं आणि शिवकालीन म्हणजे समकालीन त्यामध्ये मोगल साम्राज्याचा हा गोरगरिबावरती खूप अन्याय होत होता आणि ते लोक गरिबांना लुटणे, त्यांच्याकडून आणि महिलांवरती छळ करणे, बलात्कार करणे असे अनेक प्रकारे अत्याचार करत होते। त्याबद्दल पापन्ना गौड हे एकमेव असे तिथले आमचे गौड समाजाचे हे सरदार लहान वयापासून त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली होती की हे आम्ही मेहनत केलेला पैसा, आमचा मेहनत केलेला उत्पन्न हे लोक मोगल साम्राज्याचे सैनिक येऊन लुटून जातात, यांना कोणीही अटकाव करत नाही किंवा यांचा विरोध करत नाही। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक अशी जिद्द निर्माण झाली की नाही, यांना काहीतरी आपण धडा शिकवला पाहिजे। तर एके दिवशी त्यांच्या दुकानात येऊन त्या लोकांनी वस्तू घेतल्यानंतर पैसे न देता जाण्याचा त्यांनी बळजबरीने प्रयत्न केला, परंतु पापन्ना गौडने तिथेच आपली तलवार काढली आणि त्याचं गर्दन छाटून काढलं आणि तिथून ते लोक पळ काढलेत। त्यांनी मग असे अनेक बहुजन समाजाचे लोक एकत्रित करून 12 लोकांपासून तर 12,000 लोकांचे सैनिक त्यांनी तयार केली आणि मोगल साम्राज्याविरुद्ध आपला लढा तयार केला आणि त्यांनी तो लढा तयार करून आज हैदराबाद इथे गोलकोंडा हा त्यांचा काबीज केलेला किल्ला आहे। मित्रहो, असे अनेक किल्ले त्यांनी त्यावेळी काबीज केले, परंतु औरंगजेबच्या नजरे जेव्हा यांचे हरकत ही की बा इथं पापन्ना गौड हा शिपाई, इथं एक छोटासा कारागीर माणूस गौड कलार समाजाचा, त्यांनी हे कृत्य केलेले आहे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी सैन्य पाठवून त्याला अटकाव केले आणि गोलकोंड्यावरती त्यांचं शिरच्छेद केला। त्यांना मोठ्या याच्याने चतुराईने पकडून त्यांना मग तिथं त्यांना खतम केले। मित्र हो, परंतु हा इतिहास आजही तेलंगणामध्ये नाही, परंतु इंग्रजकालीन राज्यामध्ये त्या लोकांनी पापन्ना गौड यांचा इतिहास त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये हा इतिहास त्यांनी पुस्तक लिहून ठेवलेला आहे। त्यांचा फोटो पण आहे त्या पुस्तकामध्ये। तर आमचा तेलंगणाचा विद्यार्थी तिथे जेव्हा गेला लंडनमध्ये, त्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये हे पुस्तक बघितलं, अरे हे तर तेलंगणाचा हा सरदार आहे। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में समाज बांधवों की उपस्थिति थी, जिसमें पुरुष तथा महिलाओं का समावेश था। सिटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।